लोकसभा निवडणुकीत नारायण राणे किंवा मी सुद्धा कोणालाही पैसे वाटलेले नाही। त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे आरोप केले ते सिद्ध करून दाखवावेत असा इशारा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जयंत पाटील यांना दिला आहे। उलट लोक बोलतात की जयंत पाटील श्रीमंत आहेत, त्यांचे साखर कारखाने आहेत, ते लोकांना पैसे वाटतात, पण त्याबद्दल आम्ही कधी बोलतो का असा प्रतिसवालही केसरकर यांनी केला आहे। मी तर वाटले नाहीत पैसे कोणाला, राणे साहेबांनी कोणाला पैसे वाटलेले नाही आहे। तुम्ही आरोप करत असताना ते सिद्ध करण्याची स्वतः तयारी दाखवली पाहिजे। तुमच्या बाबतीत असंच म्हटलं जातं, तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुमचे साखर कारखाने आहेत, तुम्ही सुद्धा पैसे वाटतात असं लोक म्हणतात। आम्ही असं कधी म्हटलं का? आम्ही त्यांच्याबद्दल आदर ठेवतो, जयंतरावांच्याबद्दल आदर ठेवतो। मी जरी त्यांच्याविषयी ज्युनियर असलो राजकारणामध्ये तरी त्यांनीसुद्धा तो आदर ठेवलाच पाहिजे, कारण त्यांना राजाराम बापूंची परंपरा आहे, ज्यांनी वसंतदादांसारख्या दिग्गज नेत्याबरोबर लढत आपलं पोझिशन टिकवली, म्हणून आम्ही जयंतरावांचा सन्मान करतो। माझ्या मतदारसंघात येऊन असं बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्यांना नाही, कारण आम्ही त्यांचा मान ठेवतो, त्यांनीसुद्धा मान ठेवा। मी जरी त्यांच्यापेक्षा लहान असलो तरी शेवटी चांगल्या प्रवृत्तीचा मान ठेवला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादी हरत असलेली सीट मी त्यांना निवडून आणून दाखवली। मी ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या मतदानामध्ये 1 नंबरला राणेसाहेब होते, त्यांना 1,90,000 मतं मिळायची काँग्रेसला, माझ्या पक्षाला 1,55,000 मतं मिळायची, आणि त्याच्या खालोखाल शिवसेनेला 30-35 लाख मतं मिळायची। मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये गेलो, शिवसेनेची मतं 1,50,000 झाली जिल्ह्यामध्ये। कशी झाली? आपोआप झाली का? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंबोली।